संस्था पुरंदर व स्नेहजरा फाउंडेशन आयोजित क्रांतिका प्रबोधन छावणी 2023 आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर सर्व ग्रामस्थांना नमस्कार. जगाला क्रांतीचा व शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटाने ध्येयाच्या धुंदीने झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. काळ्या मातीच्या छातीवर अभिमानाची दरी कोरणारे मावळ्यांचे बछडे विठू माझा लिकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा असे म्हणणाऱ्या संतांची संतभूमी. चातुर्वर्ण व्यवस्थेचा चेंदामेंदा करणारे व आरक्षणाचे जनक लोककल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या 18 विश्वदारिद्र्य उराशी असणाऱ्या हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या ज्या दीनदलितांचा ज्या महापुरुषांनी उद्धार केला असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. माता जिजाई, माता अहिल्या, माता रमाई, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अशा सर्व महापुरुषांना व महामातांना प्रथम विनम्र अभिवादन करते. मी सावित्रीमाईची लेक राजगौरी विलास टिळेकर आपल्या समोर विषय मांडते. सामाजिक शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिराव यांचे पूर्व सातारा जिल्ह्यातील मानखटाव तालुक्यातील कडगुण गावचे गोरे, परंतु काही कारणास्तव कडगुण सोडून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी या गावात वास्तव्यास आले. पुढे गोविंदराव व्यवसायानिमित्त पुणे येथे गेले. भाजीपाला व फुलांचे व्यवसाय करू लागले म्हणून त्यांचे आडनाव फुले असे पडले. स्त्री शिक्षणाचे पुरस्कते, सामाजिक स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. भाजीपाला व फुलांचे व्यवसाय करणारे गोविंदराव व चिमणाबाई यांचे ज्योतिराव हे दुसरे अपत्य. गोविंदरावांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, पण ज्योतिरावांना मातृप्रेम फारसे लाभले नाही, कारण त्यांच्या बालवयातच आई चिमणाबाईंचे निधन झाल्याने ज्योतिराव आईच्या मायेला पारखे झाले. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या ज्योतिरावांना गोविंदरावांनी वयाच्या 7व्या वर्षी पहिलीच्या वर्गात टाकले. ज्योतिरावांच्या शिक्षणास सुरुवात झाली, परंतु गोविंदरावांचे कारकून असलेल्या सनातनी लोकांना मात्र रुचले नाही. त्यांनी मुलगा शिकला तर शेती बुडेल, धर्म बुडेल अशी भीती दाखवली. याचा परिणाम म्हणून गोविंदरावांनी ज्योतिरावांची शाळा बंद केली. त्यावेळच्या बालविवाह प्रथेनुसार गोविंदरावांनी सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांची ज्येष्ठ कन्या सावित्रीबाई यांच्याशी ज्योतिरावांचे विवाह सन 1840 मध्ये झाले. सावित्रीबाई व ज्योतिराव या नवदाम्पत्याच्या वैवाहिक जीवनास प्रारंभ झाला. गफार बेग व ख्रिश्चन असलेली लिजिट सायकलच्या अभ्यासपूर्ण चर्चा ज्योतिराव ऐकत आणि चर्चेत अधूनमधून सहभाग घेत. शाळेत न जाणारा मुलगा प्रचंड बुद्धिमान आहे हे दोघांच्या लक्षात आले. त्यांनी गोविंदरावांची भेट घेतली व ज्योतिरावांच्या शिक्षणात आग्रह धरला. ज्योतिराव हे शिक्षण संपल्यावर व्यवसाय सुरू करून संसारात स्थिर स्थावर होण्याच्या विचारात असताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. आपल्या ब्राह्मण मित्र सखाराम परांजपे यांच्या लग्नाच्या वरात उठून त्यावेळच्या काही कर्मठ सनातनांनी त्यांना शूद्र जातीचा म्हणून अपमानित केले, भाकलून दिले. या गोष्टीचा ज्योतिरावांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. माझी ही अवस्था आहे तर सर्वसामान्यांचे काय हा प्रश्न ज्योतिरावांना पडला. त्यांनी या जाती व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याचे ठरवले. ज्योतिराव चिकित्सक व अभ्यासू होते. चातुर्वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्था ही हिंदू धर्मातील विषमतेचे खरे कारण असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि यावर शिक्षण हाच उपाय आहे हे त्यांचे ठाम मत झाले. बहुजन समाजाची अशी अवस्था का झाली याचे वर्णन करताना ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खसले, एवढे सारे अनर्थ एक अविद्येने केले, एवढे सारे अनर्थ एक अविद्येने केले. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य, जातीभेद पाहून ते अतिशय दुःखी झाले. त्यांनी या जाती व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याचे ठरवले. ज्योतिरावांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. मुलींना शिकवण्यासाठी स्त्री शिक्षक नाही म्हणून त्यांचे कार्य थांबले नाही. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला शिकवून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. झाडाखाली बसून निरक्षर सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे दिले व भारतातील प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून मुलींसमोर उभी केली. पुणे येथे तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात 1 जानेवारी 1848 ला सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ज्योतिरावांकडून होत असलेला शैक्षणिक कायापालट मात्र त्यावेळच्या कर्मठ सनातनांना मान्य नव्हता. त्यांनी ज्योतिरावांची शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असताना त्यावेळच्या सनातनाने त्यांच्या अंगावर शेण, गोळे, चिखलाचा मारा केला, पाण्याचा मारा केला, पण सावित्रीबाई या ज्योतिरावांच्या कार्याप्रती ठाम होत्या.
त्या डगमगल्या नाही. शिक्षणाचे अखंड कार्य त्यांनी सुरू ठेवले. सनातनांचे ऐकून गोविंदरावांनी ज्योतिरावांना घराबाहेर काढले. त्यावेळेस थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ द मॅन या पुस्तकाच्या ज्योतिरावांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. अशातच मुस्लिम समाजातील उस्मान शेख यांनी ज्योतिरावांना आश्रय दिला. एवढेच नाही तर उस्मान शेख यांच्या भगिनी फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंसोबत शिक्षणाचे अखंड कार्य सुरू ठेवले. ज्योतिरावांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. बाल सुधार गृह, सतीची चाल, स्त्री भ्रूण हत्या, केशवपणासारख्या वाईट प्रथा बंद केल्या. न्हाव्याचा संप घडून आणला. त्या काळी विधवा स्त्रियांची अवस्था फार बिकट होती. त्यांना मानवी वागणूक मिळावी म्हणून विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. संकटात सापडलेल्या ब्राह्मण समाजातील काशीबाई नातू नावाच्या महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवले. एवढेच नाही तर तिचे मूल दत्तक घेतले व त्याचं नाव यशवंत ठेवलं. या यशवंताला मोठे होऊन डॉक्टर बनवले आणि या यशवंताने गोर गरीब जनतेची सेवा केली. यशवंत नावावरून आठवलं, छत्रपती शाहू महाराजांचे पूर्वीचे नाव यशवंतराव गाडगे असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मुलाचे नाव यशवंत ठेवले. ही माणसे एकमेकांच्या विचारांवरती चालत होती. छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे, महात्मा फुले माळी समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे. ही माणसे वेगवेगळ्या जातीचे व धर्माचे होते पण एकमेकांच्या विचारांचे वारस होते. ज्योतिरावांना लोक आदराने तात्यासाहेब म्हणत. सन 1869 ला रायगडावर जाऊन अथक प्रयत्नांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली व त्या समाधीवर फुले वाहून पूजा केली व पुण्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रथम शिवजन्म उत्सव साजरा केला. हजारो ओळींचा पोवाडा लिहिण्याचे काम महात्मा फुले यांनी केले म्हणून त्यांना शिवशाहीर असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना फुलवाडी भूषण ही उपाधी दिली. महात्मा फुले यांनी पुणे कमिशन कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी स्थापन करून त्या कंपनी मार्फत पुणे सातारा रोडवरील कात्रजचा बोगदा, येरवडा येथील पूल, महाराज सयाजीराव गायकवाड यांचा पॅलेस असे बांधकाम त्यांच्या कंपनी मार्फत करण्यात आले. ते एक कॉन्ट्रॅक्टर होते. 1882 मध्ये हंटर कमिशनरला निवेदन सादर केले. त्यामध्ये त्यांनी सामान्य जनतेच्या शिक्षण हक्काचा तो जाहीरनामा होता. ब्रिटिश सरकार सामान्य जनतेकडून कर रूपाने महसूल जमा करते. त्यातूनच ब्रिटिश सरकार सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे. रयतेच्या शिक्षणावर लक्ष दिले पाहिजे. सन 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्य धर्मात असणाऱ्या 33 कलमांद्वारे समाज प्रबोधन केले म्हणून त्यांना मुंबईतील भायखळ्यातील कोळीवाड्यामध्ये महात्मा ही उपाधी दिली. महात्मा ही उपाधी मिळालेल्या ज्योतिरावांचे आभाळ एवढे कार्य कोठे सामावू शकणार नाही. सत्यशोधक समाजाचे पाईक होताना शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे या नावाच्या व्यक्तीला हॉटेल सुरू करून दिले व त्या हॉटेलचे नाव सत्यशोधक हॉटेल असे ठेवले. महात्मा फुलेंचा विचार शाहू महाराजांनी कोल्हापुरात साकार केला. भाई माधवराव बगल हे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावून गेलेले होते. दोन्ही महामानवांच्या विचारांची स्फूर्ती करवीर नगरीतील लोकांना मिळावी असं वाटत असल्याने भाई माधवराव बगल त्यांनी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोल्हापूरमधील बिंदू चौकात पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला. अशा या महामानवाची ज्योत 28 नोव्हेंबर 1890 रोजी मालवली. त्यांच्या विचारांवर चालून समाज निर्मिती करणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना म्हटले. अशा या क्रांती सूर्याला माझा कोटी कोटी त्रिवार वंदन. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.